नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किरण म्हात्रे ब्लॉग्स. तर आज आपण आलो आहे
वायर आता लावायची बाकी आहे. चला आता आपण जाऊया वडघरला आणि नंतर आपण जाऊया कालवार आणि मग भिवंडी स्टेशन. चला आता आपण आलो खारबावला, जी कामवाडी नदी आहे त्या सेक्शनमध्ये. आणि इथे पण बघा पूर्ण ट्रॅकचं काम बाकी आहे. इथे या साईडला जाऊ. सो इकडे पण ट्रॅकचं काम चालू आहे, आता पाहू शकता आपण. चला. सो गाईस इकडे वडगर आहे आणि इकडे कालवार गाव आहे. सो आपल्याला वडगरला पण जाता नाही आला, तिकडे पण रोड बंद आहेत. आणि इकडे पूर्ण ग्लासचा स्टॉक आहे जो त्या ट्रेनमध्ये लोड होतो आणि मग ती टाकत टाकत जाते. तर नंतर पुढचा अपडेट आपण कालवारच्या इथून घेऊ. तिकडे पुढे गाव आहे आपला तिकडून. चला. सो इकडे सगळी खडी स्टॉक होती आणि नंतर इथून भरून जाते. चलो. तर गायस आता आपण कालवार गावाजवळ आहोत. तिथे काम चालू आहे आणि ऑलमोस्ट दोन्ही पटऱ्यांचं ना म्हणजे एकदम असं स्टॅबिलाईज झालेलं आहे. म्हणजे एकदम परफेक्ट बसवलेले आहेत. आणि आता फक्त जिथे तिथे ना ओव्याची पोल्स बसवायचे बाकी आहेत. आणि ही पूर्ण लाईन क्लिअर आहे आता. हे बघा इथे ओव्हरहेड वायर पण लागली आहे आणि पुढे लास्ट टाकायचं काम चालू आहे. पाहतोय आपण. बघा ट्रेन आली आहे सकाळी, आपण बघितलेली तीच. ही बघा ब्लास्ट स्टोनची ट्रेन चाललेली आहे. पुढे ते टाकतील ते बघूयात आपण. ओपन करतील.
जाऊयात. आणि एवढ्या भागात पण ओएची पोल्स लावायचे बाकी आहेत अजून. आणि इकडे पाहू शकता आपण ओव्हरहेड वायर जी आहे ना ती कॉपरची लावलेली आहे. आता या नॉर्मल त्या जुन्या तर कॉपरच्या असेल का माहीत नाही, पण ही कॉपरची आहे. एकदम चमकती. हे बघा, हे असं होतंय. तर सगळा ब्लास्ट टाकून ठेवला आहे ना इकडे, मग आपली 2 व्हीलर येऊ नाही शकत. म्हणून आपण आता चालत चाललो आहे. इथून आपल्याला भिवंडी स्टेशनपर्यंत जायचं आहे. म्हणजे त्याच्या आधी थोडा जवळपास 2-2.5 किलोमीटर आहे इथून. चला बघूयात. हा जो ट्रॅक आहे वसईकडे जाणारा तो पूर्णपणे रेडी आहे. ते आता फक्त सिग्नलिंगचं काम बाकी असेल, बाकी पूर्ण रेडी आहे तो खारवापर्यंत. जुना खारवा स्टेशन आहे ना तिथपर्यंत. आणि हे बघा, इकडे खूप सारे ओव्हरची पोल्स लावायचे बाकी आहेत. हा इकडे पनवेलीकडे जाणारा मार्ग आहे. तिकडे ओव्हरची पोल्स लावायचे बाकी आहेत. खूप काम बाकी आहे त्या ट्रॅकचं. आणि मला मगाशी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे की मार्चची डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे हँडओव्हर करायचे मार्चमध्ये पूर्ण प्रोजेक्ट. बघूयात आता कसा ट्रायल पण फेबमध्ये होईल वाटतं. कधी होते तर. चला पुढे जाऊयात आता आपण. या साईडला तर कॅनलचं काम चालू आहे. पुढे पण चालू आहे कॅनलचं काम. सो गाईज आता आपण ना भिवंडी स्टेशनला पोचतोय. तिकडे जाऊ ना एकदम लांब भिवंडी स्टेशन जवळ, तिथूनच आपण बघूयात. जो अंजरपाट्याला अंडरपास आहे तिथपर्यंत आपण बघू. म्हणजे बघा तिथे आता ओव्हरहेड वायरचं काम चालू आहे. ती ट्रेन पाहू शकता आपण. ओव्हरहेड वायरचं काम चालू आहे तिकडे. आणि मागच्या वेळी जेव्हा आपण आलो होतो तेव्हा त्या ब्रिजचा गर्डरचं काम चालू होतं आणि आता ते पूर्णपणे झालेलं आहे. आणि इकडे सर्व ब्लास्ट टाकायचा बाकी आहे. चला हा बघा, हा अंडरपास आहे. हा पूर्णपणे रेडी झाला आहे. आता इथून आपण रिटर्न घराकडे जाऊयात. ती ट्रेन आहे ती. वायरिंगचं काम चालू आहे. चला.